नमस्कार मित्रांनो. आपण औषधात आलो आहे. आयुर्वेदिक दवाखाना आहे आणि डॉक्टर क्षीरसागर आहेत हे आणि यांच्यापाशी आयुर्वेदिक टोटल यांच्यापाशी उपलब्ध आहेत आणि आपण डॉक्टर साहेबांनाच विचारू. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आपल्याकडं कुठल्या आजारावर औषध भेटतात आयुर्वेदिक? आपल्याकडे कावीळ, नळगूत, मुळवेध, आम्लपित्त, वात, संधिवात बरं. आणि नळगूत आणि गुडघेदुखी असे बरेच आजारावर आपण औषध देतो. पूर्ण आयुर्वेदिक देतो औषध. बरं. आता आमचे पेशंट लांबून येतात. हा. लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, पुणे इथून आमची औषधं मुंबईला पण जातात. तिथून काही पता लागल्यानंतर आम्ही पाठवून देतो. बरं. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही औषध स्वतः तयार करतात? आम्ही औषधं स्वतः काय कंपनीचे औषध असले तरी आणतो, नंतर स्वतः आम्ही आयुर्वेदिक औषधं घरीच बनवतो. आयुर्वेदिक औषधं घरी बनवून देतो. मला एवढं सांगायचं आहे की फॉलोअर्सांना की हे आयुर्वेदिक जे डॉक्टर आहेत आणि तुम्हाला कसलाही आजार असो, कसलाही प्रॉब्लेम असो, या ठिकाणी त्याचं सोल्युशन होतंय आणि त्या या ठिकाणी 100% नीट होतंय. कारण की मला अनुभव आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी छोटासा बनवत आहे, जेणेकरून ज्यांना कसलाही आजार असो बनवत आहे. आणखी डॉक्टर साहेबांना विचारू की बुवा मूळव्याध म्हणा, आहे का नाही, अशा इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यावर किती दिवसाची औषध आहेत आणि मूळव्याधाचे किती प्रकार असतात? मूळव्याधाचे 4 प्रकार असतात, 3-4 प्रकार असतात. आणि कोंबाचं मूळव्याध असते, चुंबळ्या मूळव्याध असते, रक्त्या मूळव्याध, संडास साफ होत नाही म्हणून आग पडते सुनाला, बद्धकोष्ठता असते, त्याच्यामुळे ती त्रास होतो. पेशंट माणसं काय करतात, पाणी कमी पितात, पाणी भरपूर प्यावं लागतं त्याला. दह्याचं ताकाचं प्रमाण जास्त पाहिजे जेवणामध्ये, तेव्हा ते संडास साफ होते. नाही झाल्यानंतर असे मूळव्याधाचे प्रकार होतात. आणि हे मूळव्याधाचे प्रकार झाल्यानंतर पुन्हा रक्त पण पडतं. त्यासाठी आपल्याकडे 7 दिवसाचा कोर्स आहे. आपण जर औषधं 4 नमुन्याची औषध येतं. एक चूर्ण 2 प्रकारचे असतात आहेत आणि 2 प्रकारच्या गोळ्या आहेत. हे जर तुम्ही घेतलं तर दुसऱ्या दिवशीच फरक पडतो तुम्हाला. तुम्ही 7 दिवस जर औषध घेतलं तर कम्प्लीट कमी होऊन जाते सगळं. म्हणजे कुठलं पण कसलं पण मूळव्याध कसलं पण असते. म्हणजे जे कोंबाचं आहे त्याचं औषध वेगळं, रक्त पडते त्याचं औषध वेगळं, म्हणजे प्रत्येक कोंबा मूळव्याधाचं वेगवेगळे औषध. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल ऐकण्यात येते की लेडीजना गुडघ्याचा खूप प्रॉब्लेम आहे, त्याच्याविषयी काही माहिती? ते गुडघ्याचा प्रॉब्लेम म्हणजे कॅल्शियम. हाडात कॅल्शियम ते कमी होते आणि कोणाला मार पण लागलेला असते गुडघ्याला. तर ती गुडघे जे दुखतात जास्त करून वयवर्ध माणसाचे. आणि आताच्या प्रमाणामध्ये काही जेवणाच्या आहारामध्ये बदल झालेला आहे. जेवण पहिल्यासारखं गावरान राहिलेलं नाही, त्याच्यानं हे गुडघ्याचे प्रमाण आहार कमी पडलेला आहे, कॅल्शियम कमी पडलेलं आहे. बरोबर आहे. आणि आता मी ती विषय घेऊन आलेला आहे की वजन वाढीचा काय विषय म्हणजे जास्त वजन वाढीचे बघा एक आजारच आहे. वजन वाढी म्हणजे ज्या माणसाला वजन म्हणजे कसं असतंय, जर बसून जेवण जास्त करणे, बसून राहणे, काम करायचं नाही, काय अशा माणसाचं वजन वाढतंय. आणि पुन्हा एक आम वात म्हणून असते, ती जर वात असेल तुम्ही थोडं जरी जेवण केलं तर तुमचं वजन वाढतं. त्याच्यावर इलाज तुमच्याकडे? आमच्याकडे इलाज आहे, आयुर्वेदिक इलाज आहे, गोळ्या आहेत, औषध आहे आणि थोडं प्राणायाम व्यायाम करणं, फिरायला जाणं महत्वाचं असतं. बरोबर आहे. मग त्याच्यावर किती दिवसाचे म्हणजे औषध घ्यावे लागतील का? असं काही कोर्स करावा लागतो? कसं आहे, ते वजन किती आहे, तुमचं वय किती आहे, त्या हिशोबाने तुम्हाला औषध दिलं पाहिजे. कारण का जेवढं आपल्याला वजन पाहिजे तेवढ्यापर्यंतच औषध द्यायचं, त्याच्या खाली देता येत नाही. आणि वजन जर कमी असलं, वजन वाढायचं सुद्धा औषध आहे. तुमच्या वयानुसार, उंचीनुसार किती वजन राहावं त्याचा बाबतीत फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे औषध द्यावं. म्हणजे कुठल्या आजारावर देतात तेवढं एकदा सांगा पूर्ण. म्हणजे जेवढे तुम्ही औषध देतात तो इथं औषध तुम्ही तयार करतात पूर्ण तेवढं सांगा एक वेळेस. आमच्याकडे बघा आम्लपित्त, मूळवेध, मूतखडा, पाळीत पोट दुखणं, कावीळ, नळगूत आणि वात, संधिवात, डोळ्याचे आजार, ज्याचे केस गळतात, केस वाढीचं पण औषध आहे. वांग असते, वांग्याचं पण औषध आहे आपल्याकडे. डोळ्यात जर नंबर असेल कोणाचा तर त्याच्यात डोळ्यात टाकायचं पण औषध आहे. आम्ही स्वतः बनवतो ते औषध. आणि गचकरण, इसबगोल असे प्रत्येक आजारावर आपल्याकडे सगळ्या रोगावर औषध आहे. आणि अशक्तपणा, कमजोरपणा, असे गड्याचा कमजोरपणा, सगळ्या रोगावर औषध. बघा मित्रांनो, तुम्हाला जेवढे डॉक्टर साहेबांनी आतापासून जे आजार सांगितलेत त्याच्यातला कुठलाही असो या ठिकाणी 100% सॉल्व्ह होतात, आहे का नाही? त्याकरिता तुम्ही एक वेळेस अवश्य भेट द्या डॉक्टर. एवढंच मला या व्हिडिओ मधून सांगायचंय. आणि हा व्हिडिओ एवढा शेअर करा, कारण की आजकाल आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. हा व्हिडिओ कुणाच्या कधी फायद्याला येईल काही सांगता येणार नाही. त्याकरिता हा व्हिडिओ एवढा शेअर करा, समजा पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.